छोड़ेंगे हमको, है राम कसम। मारे गुल मोरी गलाई न छोड़ेंगे हमको, है राम कसम। आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राइब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं आहे, ते हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपला जो बीट मोड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मोड ते ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, या बीट मोडवरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं, येथे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं। त्याच्यानंतर हा जो बीट मोड आहे त्यामध्ये आपण बीट दिला 1 2 3 अशा बीट असतील, 7-8 बीट असतील, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, जेथून बीट चेंज होतील तिथून हा जो बीट मोड आहे तो स्प्लिट करायचा। पहिली बीट बघायची आपली कुठे येते चेंज होत आहे, थोडं पुढे आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होत आहे। त्याच व्हिडिओवरती क्लिक करूया, पहिला ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीटमार्कपर्यंत तिथून कट करून द्यायचा। कट केल्यानंतर हे जे वेगवेगळे असे भाग होतील त्यामध्ये इथून तुम्हाला तुमचे जे फोटो आहेत तिथून ॲड करून घ्यायचे, येथून एक फोटो सुद्धा ॲड करू शकता आणि जर तुमच्याकडे जास्त फोटो असतील तुमचे तर इथून तुम्ही ॲड करू शकता। जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही इथून करू शकता ॲड फोटो तुमचे जे असतील ते। तर इथून आपण एकच फोटो इथून ॲड केले आहे। तर सिम्पली इथे काय करायचं आपल्याला, ही जी पहिली आपली बीट आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडे इथे स्क्रोल करायचं आहे आणि रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो इथे फोटो इथून सिलेक्ट करून 2 बटनने सेट करायचं इथून परफेक्ट अशा प्रकारे इथून सर्व बीटला इथून सर्व फोटो तुम्ही ॲड करून घ्या आणि मी पण घेतो। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतले। त्याच्यानंतर सिम्पली ते ओव्हरलेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे इमोजी PNG दिले हे इथून ॲड करायचं अशा प्रकारे आणि थोडं झूम करून इथं सेट करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ असे शेवटपर्यंत न्यायची। त्याच्यानंतर हे जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन आहे व्हाईट कलरचं, क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगमध्येच पुल इंच जो व्हिडिओ आहे तो मिळून जाईल, सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे, याची लेंथ संपूर्ण याची, येथे मग अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचे, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ग्रे मॅथचा इथून सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्याला सिम्पली इनमधलाच रेक्टेंगल आउटचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्याला ना कॉम्बोमधला झूम 1चा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्याला ना सिम्पली आउटमधला स्प्लिटचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा, इनमधला रेट्रो फेड इन 2चा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचे फोटो आपल्याला ना सिम्पली इनमधला डायनामिक कॉम्प्रोसाइड हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचे फोटो सिम्पली आपल्याला इनमधला रोटेशन ओपनिंग हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे फोटो आपल्याला ना सिम्पली इनमधला आउट ऑफ बॉडी जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो राहील शेवटचा त्याला आपल्याला सिम्पली आउटमधला ग्रे मॅथचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पहिल्यांदा जो टेच आहे इथून मग बॅक करायचं, इथून इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला हा जो तिसरा फोटो आहे तिथे यायचा आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्ही एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस स्प्लिटचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपला तिसरा फोटो आहे तेवढी न्यायची लेंथ ह्या इफेक्टची नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंदाच्या तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे। पुन्हा आपले ते व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू इथून आहे ना सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेयर मिररचा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापैकी लेंथ असेल, हा जो आपला 8 सेकंद तिथला फोटो आहे जेवढा हा फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेयर आहे ते ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 व्हर्टिकल देते तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। सेम इफेक्ट हा आपल्याला सिम्पली 12 सेकंद तिथल्या फोटोला करायचा ॲड आणि हा जो आपला शेवटचा फोटो आहे 16 सेकंद तिथला त्या फोटोला सुद्धा इथून हा इफेक्ट ॲड करायचा आहे। हे तुम्हाला पहिल्यांदा आल्यानंतर सिम्पली ते व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर तुम्हाला ना सिम्पली सर्चवरती क्लिक करायचं, नाही तुम्हाला एक इफेक्ट सर्च करायचा गर सिक्रेटचा इथून सिलेक्ट सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो पहिला मिळून जाईल इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, नेल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे आणि ही जी लेअर आपण ॲड केली त्यावरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचे, जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जायचं एकचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ह्या
सिम्पली शेवटपर्यंत बसून जाईल आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड इथून 10 ठेवायचं, इंटेन्सिटी 10 ठेवून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.